आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे केशव, तू म्हणतोस की प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार वेगवेगळ्या कामना करत असतो, परंतु माझ्या विचाराने प्राण्यामध्ये भलेही कोणता गुण वरचढ असोत, त्याची कोणतीही प्रवृत्ती असोत, तरी सुद्धा प्रत्येक प्राणी एकाच प्रकारची कामना करतो। अर्थात प्रत्येक प्राणी केवळ सुखाचीच कामना करतो, दुःखाची कामना कोणीही करत नाही। त्याला कधीही दुःखी व्हायचं नसतं, त्यामुळे सदैव सुखासाठी प्रयत्न करत राहतो। भले मग तो प्राणी राजा असोत वा रंक असोत, स्त्री असोत वा पुरुष। तू बरोबर बोलतोयस अर्जुना की सगळे सुखाचीच कामना करत असतात, परंतु सुखाची परिभाषा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती आणि रुचीप्रमाणे बदलत जाते। एखाद्या साधू पुरुषाला दुसऱ्याला सुख देऊन सुख मिळतं, दुसऱ्याचं सहाय्य करून तो आनंदी होत असतो। आणि एखाद्या नीच प्रवृत्तीच्या मनुष्याला दुसऱ्यांना दुःख देऊन सुख मिळतं। दुसरा सुखी असेल तर त्याला दुःख होतं। याचमुळे सुख आणि दुःखाची परिभाषा आपापल्या प्रवृत्ती आणि रुचीनुसार प्रत्येक प्राण्याकरता वेगवेगळी आहे। तसंही कुणालाही चिरकाळ सुख मिळतं का? नाही मिळत। ना सुख चिरकाळ टिकतं ना दुःख टिकतं। परंतु हे केशव, काय सुख चिरकाळ टिकणारं नसेल? सुख चिरकाल कसं टिकू शकतं पार्थ? हे विश्व तर परिवर्तनशील आहे। इथे क्षणोक्षणी परिवर्तन होत असतं पार्था। परिवर्तन तर प्रकृतीचा नियमच आहे। इथे कोणतीही वस्तू चिरकाल टिकत नाही। तुला आठवत असेल, मी तुला याआधीच सांगितलं होतं की आपल्या शरीराच्या अवस्था देखील चिरकाल टिकत नाहीत। मग सुख आणि दुःख कसं काय चिरकाल टिकेल? याचाच अर्थ आहे की सुखाच्या साथीने मनुष्याला दुःख देखील भोगावं लागतं। होय पार्था, सुख आणि दुःख एकाच चक्राच्या दोन अर्धगोलांप्रमाणे आहेत। हे चक्र फिरतच राहतं, फिरतच राहतं। कधी प्राणी सुखात हसतो, तर कधी तोच प्राणी दुःखात रडत भेकत असतो। परंतु कालचक्र कधीही थांबत नाही। सुख दुःखाचं हे चक्र फिरतच राहतं आणि मनुष्याच्या जीवनात सुख आणि दुःख पाठोपाठ येत जात असतं। ना चक्र थांबतं, ना सुख किंवा दुःख मनुष्याच्या जीवनात थांबून राहतं। जरी सुख आलं तरी ते कायम राहणार नाही, आणि जरी दुःख आलं तरी ते देखील कायम राहणार नाही। देवी, प्रभूंच्या दिव्य वाणीच्या रूपाने आज समस्त मानव जातीकरिता एका नव्या अध्यायाची रचना होत आहे। प्रभू किती सोप्या आणि प्रभावी शब्दांमध्ये जीवनांची रहस्य समजावित आहेत। कर्मयोगांची गुंतागुंत सोपी करून ते सांगतायत। प्रभूंच्या गुरु उपदेशाला जर मनुष्य भक्तिभावाने ग्रहण करून त्यांना आचरणात आणेल, तर त्याला कोणीही धर्माच्या मार्गातून बाजूला नाही करू शकणार। म्हणूनच हे पार्था, अनासक्त योगाद्वारे इच्छांवर विजय मिळवणं अत्यावश्यक आहे। कारण इच्छापूर्ती होऊन सुद्धा कधी झाल्यासारखी वाटत नाही। मनुष्य म्हातारा होतो, परंतु आसक्ती जनित इच्छा कधी म्हाताऱ्या होत नाहीत, कधीच म्हाताऱ्या होत नाहीत।